महिला दिन विशेष प्रश्न व उत्तर. प्रश्न: जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो? उत्तर: 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. प्रश्न: जागतिक महिला दिन का साजरा केला जातो? उत्तर: महिलांच्या हक्कांसाठी, समानतेसाठी आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. प्रश्न: जागतिक महिला दिनाची सुरुवात कधी आणि कुठे झाली? उत्तर: 1909 साली अमेरिकेत, नंतर 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्तावित झाली. प्रश्न: जागतिक महिला दिनाची अधिकृत घोषणा कोणी केली? उत्तर: संयुक्त राष्ट्रसंघाने UNO 1977 मध्ये अधिकृत घोषणा केली. प्रश्न: जागतिक महिला दिनाच्या मागे कोणती ऐतिहासिक घटना होती? उत्तर: 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये महिलांनी आपल्या कामाच्या वेळा कमी करण्यासाठी, समान वेतनासाठी आणि मतदानाच्या हक्कासाठी मोर्चा काढला. प्रश्न: जागतिक महिला दिनाचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर: महिलांचे हक्क, स्त्री पुरुष समानता, महिलांचे सशक्तीकरण आणि त्यांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक योगदानाचा गौरव करणे. प्रश्न: महिला सशक्तीकरण म्हणजे काय? उत्तर: महिलांना सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवणे. प्रश्न: महिलांसाठी कोणते महत्त्वाचे हक्क आहेत? उत्तर: समान वेतनाचा हक्क, शिक्षणाचा हक्क, मतदानाचा हक्क, संपत्तीचा हक्क, सुरक्षिततेचा हक्क, कौटुंबिक निर्णय घेण्याचा हक्क इत्यादी. प्रश्न: जागतिक महिला दिनाला कोणत्या रंगाचे प्रतीक आहे? उत्तर: जांभळा न्याय आणि प्रतिष्ठा, हिरवा आशा, पांढरा शुद्धता. प्रश्न: भारतात महिलांसाठी कोणते महत्त्वाचे कायदे आहेत? उत्तर: हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005, लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013, समान वेतन कायदा 1976, मातृत्व लाभ कायदा 2017 इत्यादी. प्रश्न: भारतात पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? उत्तर: सुचेता कृपलानी, उत्तर प्रदेश, 1963. प्रश्न: भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? उत्तर: प्रतिभाताई पाटील. प्रश्न: भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या? उत्तर: इंदिरा गांधी.